शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला, पण त्यांच्या राजीनाम्याकडे फक्त एका मंत्र्याचा राजीनामा म्हणून पाहता येणार नाही, कारण हा निर्णय एका दिवसात झालेला नव्हता। गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावरचं आंदोलन, विरोधकांचा वाढता दबाव, देश विदेशातून मिळणारा पाठिंबा, भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता आणि आगामी निवडणुकाचं राजकीय गणित या सगळ्यांमुळे सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता। या सगळ्याचा सरकारच्या निर्णयावर किती परिणाम झाला आणि जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच नसता तर पुढे काय घडलं असतं आणि सरकार नक्की घाबरलं कशाला, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत आणि भाजप कोणत्याही दबावाला बळी पडून त्यांचा राजीनामा घेणार नाही, अशी चर्चा अनेक दिवस राजकीय वर्तुळात सुरू होती। कारण सरकारने सुरुवातीपासूनच पेपर फुटीच्या प्रकरणात कारवाई सुरू असल्याची भूमिका घेतली होती। त्यामुळे केवळ आंदोलनाच्या दबावामुळे मंत्र्यांचा राजीनामा घेणं म्हणजे विरोधकांसमोर माघार घेतल्याचा संदेश जाऊ शकतो, अशी चर्चा होती। मात्र अखेर सरकारने भूमिका बदलली आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला। त्यामुळे प्रश्न निर्माण झाला की सरकारने अचानक हा निर्णय का घेतला। यामागे अनेक राजकीय आणि सामाजिक कारणं होती। त्यापैकी पहिलं कारण म्हणजे आंदोलन विद्यार्थ्याचं न राहता ते देशव्यापी जन आंदोलन बनलं होतं। 20 जून रोजी जंतर मंतरवर CJP अर्थात कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेलं आंदोलन सुरुवातीला नीट पेपर फुटीपुरतं मर्यादित होतं, पण काही दिवसातच या आंदोलनाचं स्वरूप पूर्णपणे बदललं। 28 जून रोजी सोनम वांगचुक उपोषणात सहभागी झाले आणि आंदोलनाला नैतिक बळ मिळालं। 10 जुलैपर्यंत त्यांच्या प्रकृतीची चर्चा देशभर सुरू झाली। सोशल मीडियावर लाखो पोस्ट होऊ लागल्या। त्यानंतर काँग्रेस, समाजवादी पक्ष, शिवसेना, ठाकरे गट, आम आदमी पार्टी यासारख्या विरोधी पक्षांचे नेते आंदोलनस्थळी पोहोचले। विशाल ददलानी, नसरुद्दीन शाह, अभय देओल, सोनाक्षी सिन्हा यासारख्या कलाकारांनी उघडपणे या आंदोलनाला पाठिंबा दिला। 28 जुलैला दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर आंदोलन आणखी पेटलं आणि 20 जुलैच्या संसद मार्चमधील लाठीचार्जचे व्हिडिओ देशभर व्हायरल झाले। 21 जुलैला राहुल गांधी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर धरण्यावर बसले। त्यानंतर ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, नेदरलँड आणि आयर्लंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी निदर्शने केली। लंडनमधील भारतीय उच्च आयुक्तालयाबाहेर हजारहून अधिक विद्यार्थी जमले। आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या आंदोलनाला प्रमुख स्थान दिलं। म्हणजे हा प्रश्न केवळ एका परीक्षेपुरता राहिला नव्हता, तर सरकारच्या प्रतिमेचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न बनला होता। दुसरं कारण म्हणजे विरोधकांनी सरकारला राजकीयदृष्ट्या पूर्णपणे घेरलं होतं। आंदोलन रस्त्यावर सुरू असतानाच संसदेतही सरकारची कोंडी सुरू झाली होती। राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह जवळजवळ संपूर्ण विरोधक एकाच मुद्द्यावर एकत्र आले होते। 21 जुलै रोजी राहुल गांधी थेट पंतप्रधान निवासस्थानाबाहेर धरण्यावर बसले। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग समजूत काढण्यासाठी पोहोचले असता राहुल गांधींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा झाल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही। त्यानंतर राहुल गांधी दररोज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल करत राहिले। संसदेत सलग गदारोळ झाला आणि कामकाजावर परिणाम झाला। सरकारला केवळ आंदोलनाचा नाही तर संसदेत निर्माण झालेल्या राजकीय संकटाचाही सामना करावा लागत होता। त्यामुळे हा प्रश्न शिक्षण मंत्रालयापुरता मर्यादित राहिला नव्हता, तर थेट मोदी सरकारच्या नेतृत्वाशी जोडला गेला होता। तिसरं कारण म्हणजे भाजप आणि संघ परिवारातून चिंता व्यक्त केली जात होती। सरकारसाठी सर्वात मोठा धक्का म्हणजे दबाव फक्त विरोधकाकडून येत नव्हता, भाजपच्या ज्येष्ठ नेत्याकडूनही वेगळे सूर उमटू लागले होते। 23 जुलै रोजी मुरली मनोहर जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या भावना योग्य असल्याचं सांगत सरकारने बळाचा वापर करू नये असं सार्वजनिक आवाहन केलं होतं। दुसऱ्याच दिवशी RSS प्रमुख मोहन भागवत यांनी नव्या पिढीशी संवाद साधण्याची गरज व्यक्त केली। त्यांनी आंदोलनाचा थेट उल्लेख केला नसला तरी त्यांच्या वक्तव्याची राजकीय चर्चा झाली। याच काळात राहुल गांधी यांच्या धरण्यामुळे सरकार बॅकफूटवर गेलं। काही NDA खासदारांनीही 20 जुलैच्या लाठीचार्जमुळे सरकारची प्रतिमा खराब झाल्याचं मान्य केलं। काही वरिष्ठ NDA खासदारांच्या नाराजीचा उल्लेखही झाला। म्हणजे सरकारवर बाहेरून जितका दबाव होता तितकीच अस्वस्थता पक्षाच्या आतही वाढत होती। चौथं कारण होतं सरकारला युवा मतदार दुरावण्याची भीती वाटू लागली होती। भारतातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या 29 वर्षाखालील आहे आणि भाजपला 2014, 2019 आणि 2024 या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर युवा मतदारांचा पाठिंबा मिळाला होता। पण नीट पेपर फुटी, परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्न आणि बेरोजगारी या मुद्द्यांमुळे तरुणांमध्ये नाराजी वाढत असल्याचं चित्र तयार होत होतं। वोटवाईपच्या अहवालानुसार 87% लोक CJPला ओळखत होते आणि जवळपास 1/3 लोक आंदोलनाच्या बाजूने होते। 41.4% लोकांनी या आंदोलनामुळे भाजप आणि NDAला राजकीय नुकसान होऊ शकतं असं मत व्यक्त केलं होतं। जर आंदोलन आणखी काही आठवडे असं सुरू राहिलं असतं तर सरकार युवा विरोधी असल्याची प्रतिमा अधिक मजबूत झाली असती।
भाजपसाठी ही सर्वात मोठी राजकीय जोखीम होती. आता पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे 2027 आणि 2029च्या निवडणुकाचं राजकीय गणित. सरकारसमोर फक्त आजचं आंदोलन नव्हतं, तर उद्याच्या निवडणुकाचं ही गणित होतं. 2027 मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. विशेषतः उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा जागा आणि 403 विधानसभा जागा केंद्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा झाला नसता तर विरोधी पक्षांनी हा मुद्दा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर वापरला असता. दिल्लीतील आंदोलनाचा परिणाम उत्तर भारतात अधिक तीव्रतेने जाणवू शकला असता. याशिवाय अनेक राजकीय विश्लेषक या आंदोलनाची तुलना 1974च्या जेपी आंदोलनाशी आणि 2011च्या अण्णा आंदोलनाशी करू लागले होते. या दोन्ही आंदोलनानंतर सत्ता बदल झाला होता, त्यामुळे सरकारला हा मुद्दा अधिक मोठा होण्यापूर्वीच नियंत्रणात आणणं आवश्यक वाटलं. एकूणच पाहिलं तर धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा हा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नव्हता. वाढत चाललेलं विद्यार्थी आंदोलन, विरोधकांची आक्रमक भूमिका, पक्षांतर्गत वाढलेली अस्वस्थता, युवा मतदारांमधील नाराजी आणि आगामी निवडणुकांचं राजकीय गणित या सगळ्यांचा एकत्रित परिणाम या निर्णयामागे दिसून येतो. आता प्रश्न एवढाच आहे की मंत्री बदलल्याने परीक्षा व्यवस्थेतील विश्वास परत येईल का? आणि विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी सरकारला व्यवस्थेत ही मोठे बदल करावे लागतील का? तुमच्या मते धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा हा योग्य वेळी घेतलेला निर्णय होता का, की सरकारने हा निर्णय खूप उशिरा घेतला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी लगाव बत्तीला नक्की सबस्क्राईब करा.